तोपर्यंत डीजे मास्टरला एक संधी देऊया आपण. उत्ने संघासाठी एक पारितोषिक आलाय. उत्ने संघाने जर पोवी संघाला जर परास्त केला तर जगदीश जाधव यांच्याकडनं तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. नक्कीच उत्ने संघाने पोवी संघाला पराभूत केले तर जगदीश जाधव त्यांच्याकडनं 1500 रुपयाचा कॅश प्राइज उत्ने संघाचे पाठीराखे युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात. मॅचला होतीये सुरुवात. मॅच रंगतीये. सेकंड स्पेल मधले आपण मॅच पाहतोय. एका बाजूला गावदेवी उठणे त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय. गावदेवी पोई संघ पाहतोय. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. पहिला बॉल जॉर्डन साठी. खोलवा टप्पाचा चेंडू आपण पाहिला. पडल्यानंतर चेंडू सडनली बाउन्स होतोय आणि यष्टकाच्या हातामध्ये विसावतोय. पहिला बॉल डॉट आलाय. जॉर्डनला मात्र पहिला बॉल डॉट फेकण्याची यश आले. आता गोलंदाज यावेळेसचा फटका सुरेख आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडूला ऑन द कार्पेट चेंडू चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर येतो. हा पहिला दमदार चौकार. जॉर्डनला आपण पाळवेळ मात्र शांत ठेवू शकत नाही. या उत्ने संघासाठी सुद्धा पारितोषिक आलाय. यावेळेसचा फटका सुरेख आहे. मिस्टामिंग क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चुका मात्र होणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय जॉर्डनचा खेळ. पहिला धक्का टीम उत्ने संघाला. विकेटचं पतन. त्यानंतर चौकाराचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलंय. गोलंदाज भावेशला पाहतोय. मागचा मॅचचा हिरो. मी 4 धावा खर्च करतोय. चौकाराने श्रीगणेश केलाय मैदानाच्या आतमध्ये. टीम उत्ने या संघाने आपण पाहतोय मागचा सामना का चेंडू मध्ये 12 धावेची गरज असताना सामना जिंकला आणि मध्ये मैदानावरती इतिहास राखलाय. तो उत्ने संघाचा खेळाडू कुणालने मात्र
या मैदानावरती इतिहास घडवलाय. लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून क्षणचित्रमध्ये टिपलं जात्या. दोन चेंडू मागचे दोन मोठे फटके आणि तो अतिरिक्त बॉल. नो बॉल वरती ठोकले षटकार. भावेश मात्र कमबॅक करतो गोलंदाजी मार्क वरती. यावेळेसचा फटका सुरेख बंधू. झेलची संधी. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. टेंकेल केअरच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे. क्वालिटी प्लस क्लिअरिटी आपण पाहतोय. चौकार आला आहे. यावेळेसचा चेंडू वेगवान पाहायला मिळाला आपल्याला. पंचांकडे कटाक्ष टाकले गेला. पंच आपण निर्णयावरती ठाम आहेत आणि आहे तो डॉट बॉल. चौकाराचं उत्तर मैदानाच्या भावेशने डॉट बॉलने दिला. डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय. हिऱ्या चेंडूवरती बॅटचा पैसा ओपन केला. हर्षल मात्र पाहतोय नेट नंबर 3 वरती. गोलंदाजी मार्क वरती जर्सी नंबर 10 आपण पाहू शकतो. यावेळेस फुल टॉस आहे. मोठा फटका कनेक्ट करत होता. मिड विकेटने क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती थोडेसे फंबल. एक धाव कंप्लीट झाली आणि इथनं एकाच धावेवरती मात्र एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकातील 9व्या आकड्यावरती पहिलं षटक P1 चं संपन्न झाला. एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकातील फक्त आणि फक्त 9 धावा आपण पाहतोय. इथनं प्रत्येकी षटकामागे किंवा प्रत्येकी चेंडू मागे विकेट वरती टीम मीटिंग नको आहे याची आपण आपल्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत आम्हाला आयोजक आमच्या. कारण मेगा फायनलचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये अनेक स्पर्धा अनेक सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. म्हणजे कोणत्याही चेंडूवरती विकेट आला त्याच्यानंतर डॉट बॉल रनआउटच्या स्वरूपात विकेट षटकार चौकार आला तर प्लीज कोऑपरेट करा. टीम मीटिंग नको आहे. वेळेला महत्व द्या कारण वेळ खूप काही सांगून जाते. पहिले षटक संपन्न झालाय भावेश आणि भावेशने धावा खर्च केल्यात 9 धावा आणि एक विकेट मात्र महत्वाचा जॉर्डनचा विकेट मात्र कॅरी केलाय. 3 षटकांची मॅच आहे आपण पाहतोय. यातनं जो सामना संघ जिंकेल तो थेट RB11 वरप या संघासमोर फाईट करेल. दुसरे षटक प्रगतीपथावर पाहतो आपण. पहिला बॉल यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या मागे. चेंडूला अडवतील फेकतील. 3 धावा मात्र इथं एकवडल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. खराब लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आपल्याला. गोलंदाजी तर गोलंदाज
चांगला करतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक 7 गोलंदाजाला लाभत नाहीये. आणि क्रिकेटमध्ये प्रत्येकी एकेका धावेची किंमत मोजावी लागते. मागच्या सामन्यामध्ये पाहिला आपण उतने संघाला 2 धावांची पेनल्टी सुद्धा ऍड केली गेली होती. त्याच नंतरचा सामना जिंकलेला सामना पाहिला आपण उतने संघाने एका चेंडूमध्ये 12 धावा चेस केल्या मैदानाच्या आतमध्ये. मग प्रत्येकी एका धावेला किंमत द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण खेळपट्टी पाहतोय आपण फलंदाजासाठी सुरेख खेळपट्टी आहे. बॅक टू क्रिकेट आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू 11 लाईनने खेळण्याचा प्रयत्न, फसवा चेंडू फेकला होता आणि चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स होतोय आणि यष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. इथनं डॉट बॉलचं इक्विनेशन जास्तीत जास्त पाहायला मिळत आहे. टीम पोई या संघाकडनं पाहतो आपण. गोलंदाजी मार्क होती सेकंड स्पेल मध्ये पाहतोय. दीपकला पाहतोय सेकंड स्पेल मध्ये. यावेळेसचा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या वरना, सीमा रेषेच्या बाहेर दमदार षटकार. केलाय फलंदाज विचार केला तर प्रतीकच्या बॅट मधनं षटकार मात्र आता आलाय. आघाडीचा फलंदाज आहे. यावेळेसचा चेंडू वुडलँड स्पॉट वरती पडला, इष्टिकाच्या हासामध्ये विसावतोय. षटकाराचं उत्तर मात्र डॉट बॉलने दिलंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज करत असताना गोलंदाज दीपकला पाहतोय आपण सेकंड स्पेल मध्ये. दुसऱ्या षटकामध्ये दीपकला पाहतोय तरी षटकार आला. त्याच्यानंतरचा उत्तर डॉट बॉलने दिलंय मैदानाच्या आतमध्ये. प्रतीकला शांत करण्याचं काम केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण प्रतीकचा विचार केला एक विस्फोटक फलंदाज टीम उतने या संघाचा आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकी जाऊन पोहोचली आहे 18 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. लॉस ऑफ 1 विकेट. विकेट मोठी विकेट कॅरी केली आहे. जॉर्डनची विकेट आपण पाहिली. यावेळेस फुलटॉस आहे, फक्त दिशा दिली आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती आला. चेंडू अलांद कार्पेट चालला आहे. तुला उचलतील फेकतील तर 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 20 ऑन बोर्ड, 20 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. दीपकचा विचार करा 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांच्या या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करतोय तो उतने संघ इथनं किती धावा बनवेल. यावेळेसचा फटका सुरेख. इस्टनच्या मागे प्रोटेक्शन आहे. पंचांचं बोट मध्ये इकडे आकाशाकडे. बिग विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. टीम उतने संघाला बॅट मधनं धाव बनवतो प्रतीक. बॅक टू पवेलियन. सर्व फास्ट खेळायचा आपण. तिसरा स्पेल मध्ये जयेश आलेत आता. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 20 या आकड्यावरती 20 ऑन बोर्ड पाहतोय. लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट महत्वाचे. आता आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर गेली आहे. जॉर्डन आणि प्रतीकला पाहायला आपण मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आपण हर्षलला पाहतोय. त्याची बॅट मधून एक चौकार पाहिलाय आणि 4थ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज गणेश आला. आता एक डवकऱ्याचा फलंदाज. पहिला चेंडू फेस करायचा होता. चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स होतोय आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉल इथे धावांचा रोख टाळण्याचं काम करेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला आपण हर्षलला पाहतोय. डावकऱ्याचा फलंदाज. त्याच्या बॅट मधून एक चौकार पाहिलाय. तो हर्षल ऑन स्ट्राईक पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकामध्ये जयेशला पाहतोय.
जयेशला इथनं या स्लॉगर शॉटमध्ये अप्रतिम कामगिरी करावी लागेल. यावेळेस शटंपोल करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. वाट अ बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये स्लॉगरच्या या देटोरच्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी करायची आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये जयेशला पाहतो आपण या स्लॉगरच्या षटकामध्ये. आता मी 2 चेंडू फेस करतोय, अद्याप एकही धाव खर्च केली नाही. आपल्या गोलंदाजीचा विचार केला, वेगवान चेंडू ऑफ ब्रेक फेकताना पाहतोय आपण. नक्कीच चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय, हलकासा बाउन्स पाहायला मिळतोय, इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हाई बॉल डॉट मात्र पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली आहे, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी नाकारता येणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय हर्षदचा खेळ. आणखीन एक धक्का, टीम गावदेवी उत्ने संघाला विकेटचं पतन. कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर टेनिस बॉल विशेष क्रिकेटला मात्र एक वेगळ्या स्तरावरती नेऊन ठेवलाय. कल्याण डोंबिवली असो, बदलापूर विभाग, त्याच्यानंतर टिटवाला विभाग, अनेक सारे दिग्गज संघ आपण पाहतोय. भिवंडी विभागामध्ये संघ पाहतो आपण. नुकताच बुलेट टुर्नामेंटमध्ये आपण पाहिला रोहित भालेकरला, त्याच्या नावावरती बुलेट राहिली. इथनं मोठा फटका लॉक करायचा होता, गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडला आणि हाई बॉल इथनं डॉट येतोय. अप्रतिम कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. जयेशला पाहतो आपण या देटोरच्या षटकामध्ये, त्याला हाणामारीचं षटक म्हटलं जात आहे. अद्याप मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम गोलंदाजी मार्क वरती जयेश करतोय. जयेशला मात्र मोठ्या फटक्यापासून थांबवण्यामध्ये यश आलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुल टॉस आहे, प्रॉपर फाउंडेशन झाला नाहीये बॅटचा. क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरून खूप वेगाने एक धाव कंप्लीट, दुसरी धाव इथे कंप्लीट केली गेली आणि तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि तिसऱ्या धावेच्या रूपाने मात्र इथे विकेटचं पतन होत आहे मैदानाच्या रनआउटच्या स्वरूपात. धक्का क्रमांक 3 टीम माध्यमातून आपण पाहतोय. मामी तू चौकशा करतेस काय, तुझ्या पोरीचा गावन लपरा हाय. मॅच रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका लॉक करायचा होता, अलांद कार्पेट चेंडू चाललाय लॉंगॉनचा क्षेत्राच्या चेंडूवरती खूप वेगाने चाललाय. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव मध्ये आतमध्ये कंप्लीट केली गेली आहे. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का लागतोय आणि 3 षटकांचा वादविक खेळ तर संपला आहे आणि धावसंख्या आपण जाऊन पोहोचली आहे 24 धावा आणि इथनं बनवायच्या आहेत. टीम गावदेवी पोई संघाला इथनं 25 धावा 25 चं लक्ष्य असेल. तत्पूर्वी डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी देऊया आपण. थोडं फास्ट खेळायचं मित्रांनो.
तर सलामीची जोडी पाठवा. पूर्वार्ध संपलाय. आता उत्तरार्ध झाली आहे सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना टीम उत्ने संघाने बनवल्यात 24 आणि इथनं जिंकण्यासाठी भुई संघाला बनवायच्या 25. 3 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मारतोय ती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आहे. गोलंदाज जॉर्डनला पाहतो आपण आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितीश आणि भावेशला पाहतोय. नितीश ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला आपण मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला तो भावेश ऑन नॉन स्ट्राईकला पाहतो. पहिला बॉल फुल टॉस आहे. फक्त दिशा दिली आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक झेलची संधी आणि झेल पकडलाय. रिप्लाय झेल संपलाय. नितीशचा खेळ विकेटचं पतंग मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का गावदेवी पोई संघाला. इथनं तर उत्ने संघाने पोई संघाला परास्त केलं. तर जगदीश जाधव यांच्याकडनं 1500 रुपयाचा कॅश प्राइज. अप्रतिम स्पर्धा पाहतो आपण. उपसभापती चषक 2026 पर्व आणि पर्वातील शेवटचा दिवस, अंतिम दिवस सुपर संडे आपण पाहतोय. मेगा फायनलचा दिवस. यावेळेसचा फटका सुरेख आणि सुरेख झेल टिपलाय. आणखीन एक धक्का. विकेटचं पतन. फलंदाज तेजस बॅक टू पवेलियन. छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत नक्कीच त्यांची आठवण करून देत आहेत. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्ष्यांसारखं बळ हवं. दरीत झेप घ्यायची असेल तर आकाश एवढं धाडस हवं. आणि पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी. आणि हे हिंदवी साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवासारखं काळीज असावं. पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे शिवछत्रपतींच्या मानात कुणी त्रिवार मानाचा मुजरा. यावेळेसचा फटका सुरेख. झेलची संधी. इथनं क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळाले आपल्याला. कदाचित चेंडूची अक्रॉस द थ्रो फेकी केली असती तर नक्कीच याही चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली असती. जॉर्डन कमबॅक करतायत पहिल्या मायनॉरिटी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आहे. आपण जॉर्डनला पाहतो आहे. तथापि जॉर्डनचा विचार केला तर फक्त एक धाव खर्च केली आहे या मायनॉरिटी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो आहे. यावेळेसचा वेगवान चेंडू फक्त दिशा दिली आहे. मिस टायमिंग. झेलची संधी. चेंडू नो मॅन्स लँड मधून ट्रॅव्हल. तोपर्यंत या धावा मिळतील 2 धावा मिळत आहेत. तर पहिल्या षटकामध्ये बॉल फुटला, हरवला किंवा भिजला तर नवीन बॉल देण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्या. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या षटकापासून जुना बॉल देण्यात येईल. चार चेंडू 3 धावा. सर्कल पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहतो आपण. जॉर्डन वरती
विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला पूर्ण जात असताना जॉर्डनला पाहतो आपण फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 महत्वाचे विकेट मात्र कॅरी केले जॉर्डनने. भावेश ऑन स्ट्राईक पाहतो आपण मागचा मॅचचा हिरो. भावेशच्या बॅट मध्ये धावा बनतील का? यावेळेस भावेशच्या बॅट मध्ये तडाका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या बाहेर एवन कॉलनीचा ब्रँडेड षटकार. काय फटका पाहिला आपण. मनगडी ताकदीचा वापर आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय. बराच काळ तुम्ही भावेशला शांत ठेवू शकत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. जशी भावेशकडे स्ट्राईक रोटेट केली आहे तसा भावेशने बॅटचा पैसा ओपन करत हा पहिला दमदार षटकार ठोकलाय गोलंदाज जॉर्डनच्या बॉलवरती. नेक्स्ट बॉल जॉर्डनचा. यावेळेसचा मोठा फटका लॉक करायचा आहे. झेलची संधी क्षेत्ररक्षक धावताय चेंडू मागे. टायमिंग झाले. झेल चुकली आहे. कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये. 100% एफर्ट पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 11 या अंकावरती आपण पाहतोय. आणि अद्याप विचार जर केला तर इथनं बनवायचे आहेत 12 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 14 धावा. आघाडीचा आणि सलामीचा फलंदाज आपण भावेशला पाहतोय. त्या बॅट मधनं एक षटकार पाहिला त्याच्यानंतरचा ही कॅच ड्रॉप पाहायला मिळाली आपल्याला. नवीन फलंदाज आता नवीन गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये आपण पाहतोय. विनायकला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये विनायकने अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि इथनं तशीच गोलंदाजी करावी लागेल विनायकला कारण 12 मध्ये 14 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे म्हणजे तुम्हाला इथनं 12 चेंडूंनी 14 धावा बनवाव्यात लागतील. 7.00 ची सरासरी प्रति षटकामध्ये गाठायची आहे. 14 धावा बनवायच्या आहेत. इथनं जास्त उशीर घेऊ नका उतने संघ. आपण आपला शेवटचा कॉल असेल. यावेळेसचा शटम पूल करण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलची संधी नाकारता येणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय आता मनीषचा खेळ. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम पोई संघाला. मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय धक्का क्रमांक पहिला नितेशला पाहिलं त्याच्यानंतर तेजस त्याच्यानंतर आता महेशला पाहिलं आपण. आता युनाइट नंबर 5 वरती नवीन फलंदाज सन्नीला पाहतो आपण. या बॅट मध्ये तडाखा पाहिला होता. एक षटकार पाहिला होता मागच्या मॅच मध्ये. यावेळेसचा मोठा फटका लॉक केलाय. झेलची संधी. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू नो मॅच लँड मधून ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील फेकतील तोपर्यंत 3 धावा कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. नोमास लहान मध्ये ट्रॅव्हल झाला चेंडू. त्याच्यानंतरच्या 3 धावा एकवडल्या गेल्यात. आता भावेश ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅट मधनं तब्बल 10 धावा पाहतो आपण. 10 धावांवरती खेळतोय भावेश. ऑन स्ट्राईक पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती विनायक सज्ज होईल पुन्हा एकदा. या वेळेस दिशा पाहावी लागेल. डाव्या यष्टीच्या बाहेर असलेला चेंडू पंचनामा दर्शवत असताना वाईट बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धाव संख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 10 चेंडू 10 धावेची गरज समीकरण पाहतोय आपण. इथनं सामा खुळा झालाय आता ते गावदेवी पोई संघाच्या बाजूने.
यावेळेचा फटका मिस टायमिंग आहे. झेलची संधी. लॉंग ऑन वन क्षेत्ररक्षक आलेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलतील फेकतील. तोपर्यंत 2 धावा. कॉलिंग घडत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. तू मै केलं जात आहे. परंतु इथनं जर झेल पकडला असता तर नक्कीच गावदेवी पोलीस संघ इथनं अडचणीत सापडला असता. तर आरबी प्रतिष्ठान वरब संघाच्या कॅप्टन आपण या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच असेल. क्षेत्ररक्षक विखरलेलं पाहतो आपण. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक. यावेळेस वेगवान चेंडू आहे. इथे क्षेत्ररक्षक फंबल. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा चीताच्या वेगाने मैदानामध्ये कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज भावेश आणि सनीच्या माध्यमातून आपण पाहतोय डब्बल आणि सिंगल चौथ्या धावा मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत आणि प्रत्येकी एकेका धावेची किंमत टीम उत्ने संघाला आता कळली असेल. कारण मागच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या केलेल्या चुका आता इथनं मात्र तुम्हाला सुधाराव्या लागतील. 8 चेंडू 6 धावेची गरज आहे. यावेळेस मोठा फटका लॉक केला. आनंद कार्पेट मिड विकेटला चेंडू चाललाय. आनंद कार्पेट चेंडूला उचलते. थोडेसे फंबल. आणखीन 2 धावा. क्लेझी क्रिकेट, खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आपल्याला टीम गावदेवी उत्ने संघाकडनं. इथनं एक एक चुकी तुम्हाला महागात पडणार आहे. इथनं एक एक धाव तुम्हाला महागात पडणार आहे. धाव संख्या धावपकडे जाऊन पोहोचली आहे 21. 21 धावा. अद्याप 4 धावीची गरज आहे. 7 चेंडू 4 धावा. इथलं मॅच मध्ये पूर्णपणे झोकली आहे. ते गावदेवी पोही संघासमोर झोकली आहे मॅच. खराब क्रिकेट पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. वारंवार चुका करतायत उत्ने संघाचे क्षेत्ररक्षक आपण पाहिल्या. मिड विकेटला टेंडू कावल केला होता. भावेश मात्र जिम्मेदारी आहे भावेशकडे मात्र. यावेळेस चेंडू फक्त दिशा दिली आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. विजयी चौकार. अशा प्रकारे सामना जिंकलाय गावदेवी पोही संघाने. हार्ड लक टीम उत्ने संघ. आणि या मॅचचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने गोलंदाजी करत असताना एक विकेट मिळवला आणि फलंदाजी करत असताना तब्बल 8 मधनं 20 धावा पाहिल्या तो ठरतोय भावेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला आरबी 11 प्रतिष्ठान बरब संघाचे कॅप्टन आपण या आणि पोई संघाचे कॅप्टन आपण या आणि भावेश आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. चला लाईन अप करा, शेक हँड करा आणि मगच मैदान सोडायचं आपण.